नमस्कार, वेलकम टू वाजंत्री.com. आपल्या लेवा समाजासाठी जी वेबसाईट आम्ही तयार केलेली आहे, आता आमचा पहिला व्हिडिओ प्रयास आहे, जेणेकरून ज्यांना कॉम्प्युटरला जे लोक भितात त्यांच्यासाठी आम्ही या व्हिडिओद्वारे आम्ही वाजंत्री कशी यूज करायची याचं आम्ही डेमो इथे देणार आहोत. तर वाजंत्री.com आपण जसं google.com किंवा yahoo.com टाईप करतो तसं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला वाजंत्री.com टाईप केल्यानंतर www.वाजंत्री.com टाईप केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज दिसतं. त्या पेजमध्ये तुम्हाला एंटर मॅट्रिमोनीमध्ये क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या मॅट्रिमोनियल साईटवर येता. इथे तुम्हाला वर राईट साईडला सर्च सेक्शन अवेलेबल असतो. नंतर खाली तुम्हाला फीचर्ड प्रोफाईल, जे आम्हाला चांगले प्रोफाईल वाटले त्या प्रोफाईल पिक्चर आणि त्यांचं डिटेल्स वगैरे आम्ही दाखवतो थोडं ब्रीफ. आणि खाली तुम्हाला न्यूएस्ट मेंबर म्हणजे जे नवीन आता मेंबर जॉईन झालेले आहे त्यांची नावं दिसतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जी करायची आहे, पहिल्यांदा तुम्ही रजिस्टर करायचं आहे. आता रजिस्टर करायचं म्हटल्यानंतर तुम्ही जेव्हा रजिस्टरवर क्लिक करता किंवा लेफ्ट हँड साईडला रजिस्टर नावमध्ये क्लिक करता, तुम्हाला एक फॉर्म दिसतो. त्या फॉर्मवर तुमचं नाव, गाव, पत्ता वगैरे, तुमचं लॉग इन ॲड्रेस, पासवर्ड वगैरे टाकायचा. पासवर्ड हा जो आहे तुम्ही सिक्रेट ठेवायचा आहे, म्हणजे कोणाला जनरली सांगू नका. तर तुमचं नाव वगैरे युजर नेम जे असेल ते टाकायचं आणि पासवर्ड हे लक्षात ठेवायचं, कारण नंतर तुम्हाला ते लागेल कोणाला मेसेज पाठवायला किंवा वाजंत्री वेबसाईटमध्ये लॉग इन करायला. या फॉर्मवर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पूर्ण डिटेल भरा, कारण हे डिटेल भरल्यानंतरच तुमचं प्रोफाईल आम्ही अप्रूव्ह करू शकतो. कारण नुसतं लॉग इन करून आम्ही अप्रूव्ह करत नाही ते प्रोफाईल. आणि जर प्रोफाईल अप्रूव्ह नसेल तर तुम्ही पुढचे काहीच ॲक्शन किंवा कोणाला मेसेज पाठवणे किंवा आमचा ॲडव्हान्स सर्च जो वेबसाईटवर आहे तो यूज करणे, हे किंवा प्रोफाईलमध्ये पिक्चर टाकणे वगैरे, हे जे आहे हे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबलच नसतात जोपर्यंत तुमचं प्रोफाईल अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं प्रोफाईलमध्ये पूर्ण डिटेल असायला हवे, जेणेकरून आमची जी टीम आहे त्या टीमला आम्हाला पूर्ण डिटेल अवेलेबल असेल आणि आम्ही तुमचं प्रोफाईल पटकन अप्रूव्ह करू शकू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेच लोक काय करतात, ते नुसतं फक्त सर्च करायला येतात. त्यांच्यासाठी जो सिम्पल सर्च जो आहे टॉप साईडला जो आपल्या मेन वाजंत्री सेक्शनवर अवेलेबल असतो तो तुम्हाला दिसतो इथे. जिथे समजा तुम्ही वर असाल आणि तुम्हाला वधू शोधायची आहे, तुम्ही एज वाईज शोधू शकतात की एज ग्रुप काय आहे, किंवा कोणाचा फोटो असेल तर. ते केल्यानंतर तुम्ही जेव्हा सर्च क्लिक करणार तर तुम्हाला जे प्रोफाईल असतील, आता हे प्रोफाईलमध्ये मी फोटो सिलेक्ट केला होता म्हणून सगळ्या प्रोफाईलला फोटो वगैरे येतो. आता इथे जवळजवळ 53 पानांचा हा सर्च आहे, म्हणजे तुम्ही क्लिक करून 50 वेळा जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे पुष्कळ अशा अवेलेबल फोटो ज्यांचा आहे अशा मुली तुम्हाला 18 ते 30-35 वर्षाच्या वयोगटातल्या पुष्कळ मिळू शकतात. पण बऱ्याच वेळा काय असतं की तुम्हाला हे इतका सर्च करायची वेळ नसतो बऱ्याच लोकांना, म्हणून तुम्ही ॲडव्हान्स सर्च यूज करायचा, तो आम्ही ऑप्शन रिकमेंड करतो. त्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागतं. आता माझ्याकडे लॉग इन आहे म्हणून मी तो यूज करतो त्या लॉग इनचा. तर लॉग इन केल्यानंतर काय होतं की तुम्हाला पुष्कळ ऑप्शन अवेलेबल असतात आणि ऑप्शन तुम्हाला लेफ्ट हँड साईडला इथे दिसतात. आता समजा मला एक प्रोफाईल सर्च, ॲडव्हान्स सर्च करायचा, समजा माझा इंटरेस्ट जो आहे हा फक्त मला MBBSच किंवा डॉक्टरच मुलगा किंवा मुलगी पाहिजे असं असेल, तर इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की हा जो मी आता प्रोफाईल सर्च म्हणून क्लिक केली लिंक, लेफ्ट हँड साईडला लिंक, इथे मी पर्टिक्युलर प्रोफाईल किंवा कोणाचं युजर नाव असलं किंवा स्पेसिफिक देशामधलाच मला प्रोफाईल पाहिजे आहे, की समजा मला फक्त USचेच स्थळांमध्ये इंटरेस्ट आहे, किंवा आपण थोड्या वेळापूर्वी म्हणत होतो की मला फक्त शिक्षण जे आहे ते MBBSच पाहिजे, तर तुम्ही इथे वर जे सेक्शनमध्ये इथे बरेच बेसिक इन्फॉर्मेशन, कलर, लाईफस्टाईल, त्यांचं प्रोफेशनल लाईफ, जॉब एक्सपेक्टेशन्स वगैरे काय काय आहे त्याच्यानुसार पूर्ण आपण डिटेल सर्च करू शकतो. तर इथे आपण सर्च करतो की डॉक्टर पाहिजे किंवा डॉक्टर आणि B पॉझिटिव्हचाच पाहिजे किंवा O पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचाच पाहिजे किंवा पर्टिक्युलर गोत्राचाच पाहिजे वगैरे, ते आपण इथं सर्च करू शकतो. आणि हा ॲडव्हान्स सर्च जसं मी आता आपण बोललो तो फक्त अप्रूव्ड प्रोफाईलसाठीच अवेलेबल आहे, म्हणून तुम्हाला रजिस्ट्रेशन हे आवश्यक असतं. कारण उगीच आम्ही म्हणजे कोणी पण येऊन तिथे पूर्ण चांगल्या प्रोफाईलला उगीच मेसेज टाकत राहतात, म्हणून आम्ही तो फक्त रजिस्टर्ड लोकांसाठीच ठेवलेला आहे.
नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता समजा इथे आल्यानंतर तुम्हाला जे बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की मी पिक्चर अपलोड करू शकत नाही. पिक्चर अपलोड करायलाही जसं आपण सांगितलं की तुमचं प्रोफाईल अप्रूव्ह होणं आवश्यक आहे आणि अप्रूव्ड प्रोफाईल असलं तरच तुम्हाला लेफ्ट हँड साईडला हा मेनू अवेलेबल असतो. ह्या लिस्ट ह्या ज्या लिंक्स आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला अपलोड पिक्चर दिसते. तर अपलोड पिक्चरवर क्लिक केलं की तुम्हाला इथे पिक्चर अपलोड करता येतं. तर हे जे आता सॅम्पल पिक्चर आहे ते तुम्ही जे अपलोड केलं कॉम्प्युटरवर तुमचं पिक्चर इथे लागू शकतं बरोबर आणि तुमच्या प्रोफाईलला ते पिक्चर दिसतं. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही एडिट प्रोफाईलवर क्लिक करा. म्हणजे तुम्ही तुमचं जे बेसिक साईनअप इन्फॉर्मेशन आहे त्याच्यात इन ॲडिशन टू दॅट तुम्ही तुमची बेसिक इन्फॉर्मेशन की तुमचं एज्युकेशन काय आहे, गोत्र कुठलं आहे वगैरे, मामकुळ काय आहे वगैरे सर्व टाकू शकता. जेणेकरून जे लोक तुम्हाला सर्च करतात त्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन अवेलेबल असते. नंतर पुढची गोष्ट म्हणजे आता समजा तुम्हाला या प्रोफाईलच्या सर्चमध्ये कोणामध्ये इंटरेस्ट असला, समजा आता मला ही मुलगी जी आहे समजा तिचं प्रोफाईल वगैरे सर्व ठीक आहे, तिचं बॅकग्राऊंड काय, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे सर्व ठीक आहे. तर इथे जे वरच्या साईडला या फोटोच्या वर किंवा आपल्या नावाच्या खाली एक सेंड मेसेज म्हणून लिंक असते. तर ही लिंक क्लिक केल्यानंतर तुम्ही या मुलीला मेसेज टाकू शकता. आता हा जो मेसेज आपण लिहितो आणि पाठवतो तो त्या मुलीला ईमेल ॲड्रेसवर आणि वाजंत्रीच्या अकाउंटमध्ये दोघं ठिकाणी मिळतात आणि तिने जर रिप्लाय केला तर आपल्याला तो रिप्लाय त्या मुलालाही दोघे ठिकाणी मिळेल, त्याच्या ईमेल ॲड्रेसला आणि त्याच्या वाजंत्री अकाउंटला दोघं ठिकाणी मिळतो. म्हणजे कसं कम्युनिकेशन दोन्ही साईडला आपण कम्युनिकेशन कम्प्लिटली ऑनलाईन करू शकतो. बऱ्याच वेळा काय असतं की लोक ऑलरेडी तिच्यात त्या प्रोफाईलमध्ये फोन नंबर वगैरे देतात. तर जो आपण प्रोफाईलमध्ये समजा इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे टाकलेला आहे यांनी, तर या कॉन्टॅक्ट नंबरला आपण इथे पूर्ण कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा त्यांचा ईमेल ॲड्रेस अवेलेबल आहे तर तो पण आपण यूज करू शकतो जेणेकरून आपण म्हणजे एकमेकांची इथे कॉन्टॅक्ट होतात. तर ही एक बेसिक अशी इन्फॉर्मेशन आहे की जेणेकरून म्हणजे सर्वात पहिले इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे रजिस्टर करा, अप्रूव्ह करून घ्या तुमचं प्रोफाईल. नंतर तुम्ही त्यांच्यात फोटो अपलोड करू शकतात, तुमचं प्रोफाईल पूर्ण डिटेलमध्ये टाकू शकतात आणि ऑब्व्हियसली तुमचा जो ॲडव्हान्स सर्च ऑप्शन आहे बरेच लोकांना तो यूज करायचा असतो तोही तुम्ही यूज करू शकतात मध्ये आल्यानंतर. तर या एक बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहीत असल्या तर तुम्ही जवळजवळ वाजंत्रीचं पूर्णपणे यूज करू शकतात आणि तुमचा बराचसा टाईम सेव्हही होतो. कारण बऱ्याच वेळा तुम्ही प्रोफाईल जे पाहतात 500-600 प्रोफाईलच्या थ्रू जाणं आहे ते काय आपल्याला ह्युमनली पॉसिबल नसतं. म्हणून मी इथे क्विकली तुम्हाला एक प्रोफाईल सर्चमध्ये डिटेलमध्ये जाऊन फक्त MBBS, फक्त इंजिनियर किंवा असे स्पेसिफिक तुमचे क्रायटेरिया असतात तसा सर्च करून तुम्हाला एक क्विक असा एक ओव्हरव्ह्यू मिळू शकतो. तर आमची अशी इच्छा आहे की तुम्ही वाजंत्री यूज कराल आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल असेल. आम्ही असेच काही थोडे आणखी व्हिडिओज आम्ही टाकू ऑनलाईन, पण बहुतेक हा व्हिडिओ तुम्हाला एक बेसिक ओव्हरव्ह्यू देईल अशी इच्छा आहे. थँक्यू.